फार महत्वाचं वाक्य बोलायचं, फार जागृतीचं वाक्य बोलतोय. अख्खं कीर्तन ध्यानात नसू द्या माझ्या बहिणीओ, पण माझ्या पामराचं एकच वाक्य आहे का. अरे ज्या आईने तुमच्यासाठी हाडाचं काढा, रक्ताचं पाणी तळाता चपांना नेत्राचा दिवा केला. अरे ज्या बापाने तुम्हाला पोटात गर्भ असताना, गर्भाच्या बाहेर आल्यानंतर ज्या बापाने तुमचे लालन केलं, पालन केलं, पोषण केलं, तुमचे लाड पुरवले, ज्या बापाने तुमचा 18 वर्ष सांभाळ केला माझ्या बहिणीओ, भारी काय का. अरे ज्या आईने तुम्हाला भाजी कशी करावी हे शिकवलं, पोळी कशी करावी हे शिकवलं, अरे बोट धरून चालावं कसं हे शिकवलं, अरे समाजाशी वागावं कसं हे जन्म देते आईने शिकवलं माझ्या बहिणीओ तुम्हाला. पण ज्या वेळेला तुम्ही 18 वर्षाचे पूर्ण होतात आणि एखाद्या शेंबड्या पोऱ्याच्या प्रेमात पडतात, माझं बोलणं बारीक आहे का. हे गावोगाव महाराष्ट्रात झालेलं आहे, असं एक गाव या महाराष्ट्रात राहिलं नाही त्या गावात ती घटना झालेली नाही. मी आपल्या गावाबद्दल कधीच बोलत नाही. सज्जन हो माझ्या बहिणी हो, तुम्ही जात पाहत नाही, पात पाहत नाही, धर्म पाहत नाही, त्याच्या घरची इस्टेट पाहत नाही, त्याच्या घरचं संस्कार पाहत नाही. अरे तुमच्या या शेंबड्या प्रेमाच्या प्रेमात 2 वर्षापासून पडलेले राहतात आणि माय बापाला भुलून, अरे ज्या आईने तुम्हाला 9 महिने गर्भात सांभाळलं, अरे ज्या बापाने खिशात पैसे नसताना तुमचे लाड पुरवले बहिणी, त्या बापाचं आईचं 18 वर्ष प्रेम केलेलं तुम्ही विसरता. आणि त्या पोरासोबत ज्या वेळेला तुम्ही लग्न लावून कोर्टात येतात आणि ज्या वेळेला जन्म देते आई बापाला कोर्टात उभं केलं जातं आणि त्यावेळेला जिच्या उदरातून तू निघालेली आहे, ज्या बापाने तुझं पोषण केलेलं आहे, तो बाप तुझ्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि ज्याच्या सोबत तू लग्न करून आलेली आहे तोही तुझ्या समोर राहतो आणि त्यावेळेला पोलीस कोर्ट विचारतो तुम्हाला, सांग त्यावेळेला जन्म देती पोरगी येतो त्यांची जिच्या उदरात तू 9 महिने होती. अरे ज्या बापाने तुझा 18 वर्ष सांभाळ केलेला होता आणि ज्या वेळेला तू कोर्टात सांगते की माझ्या जीवाला धोका माझ्या आई आणि बापापासून आहे, माझ्या बहिणी हो, त्या आईला त्या बापाला असं वाटतं की ही जमीन जिथं फाटेल तिथं जागा देईल, तिथं घुसून जाईल. दादा जीवनामध्ये ज्या बापाने ज्या आईने तुमचं एवढं लालन पालन पोषण केलं, त्या आई बापाच्या विरोधात ज्या वेळेला कोर्टात बोलतात त्यावेळेला तुम्हाला असं फाशी कशीची शिक्षा होत नाही. सज्जन हो माझे मायबाप हो, अरे ज्या आईने ज्या बापाने अरे उभ्या आयुष्यात कोणापुढे खाली मान घातलेली नसते, पण तुमच्या या पडून जाण्यामुळे लग्न लावल्यामुळे तुमच्या बापाला 4 चौघात कुठंतरी खाली मान घालावी लागते. अरे तुमची आई तुमचा बाप लग्न करून झाल्यानंतर तुम्ही पडून गेल्यानंतर तुमची आई वर्ष 2-2 वर्ष गल्लीत तोंड दाखवत नाही. बाप ज्याने आयुष्यभर कोणापुढे झुकलेला नसतो तो बाप आयुष्यभर तोंड दाखवत नाही. त्या बापाची तरी इज्जत ठेवा. तुमचं अख्खं कीर्तन ध्यानात नाही राहिलं तरी चालेल माझ्या बहिणी हो, फक्त एवढं ध्यानात ठेवा, आपल्या आईची इज्जत आणि आपल्या बापाची इज्जत, आपला बाप आणि आपली माय या समाजामध्ये वर मान करून चालली पाहिजे. अशी कन्या ज्याची जन्माला आली समजायचं याचा झेंडा लागला बस, बाकीचं काहीच घेऊ नका. हो आणि या प्रेमात पडता तुम्ही या शंभऱ्या पोराच्या, हा काय प्रेमात पडता तुम्ही यांच्या, म्हणजे यांच्या नाही सांगत मी, हा काय शंभऱ्या प्रेमाच्या प्रेमात पडता तुम्ही काय आहे. अरे तुमच्या बापाची इच्छा असते माझी मुलगी सुखी राहावी, समाधानी राहावी, ऐश्वर्यवान राहावी, तिच्या चेहऱ्यावर सतत हसू राहावं. तुमच्या कुठल्याच बापाची अशी इच्छा नाही. हो माझ्या माया हो, माझे बाप हो, तुमच्या मुलीला शिक्षण कमी द्या, फक्त पदोपदीन वेळोवेळीन पावलो पावली फक्त मुलीला हेच सांगा माझ्या माया हो, बेटा तुला वाटेल ते लाड पुरवीन, पण ज्या दिवशी तुझं काळो गोरं मला माहित पडलं ना बेटा, त्या दिवशी तुला कुठं पाहिजे याचाही तपास लागू देणार नाही. महाराज मी वस्तुस्थिती सांगतो, मुलगी ज्या वेळेला वाकडा पाऊल टाकते ना दादा, त्यावेळेला त्या बापाचा स्वाभिमान कुठेतरी दल्ला जातो, ज्या आईचा स्वाभिमान कुठेतरी दल्ला जातो. अरे तुम्ही लग्न करून जाता पण तो बाप तुमच्यासाठी महिना 2-2 महिना तुम्ही पडून गेल्यानंतर जेवण करत नाही, तो बाप तुमच्या डोळ्यापुढे कसा येत नाही. अरे ती माय तुमच्या डोळ्यापुढे कशी येत नाही, ही शोकांतिका आजच्या मुलींची आहे.
माझे माय, माझे बाप हो, याचं कारण सांगतो तुम्हाला. जीवनामध्ये ज्याच्या घरात संस्कार आहेत, मुला आणि मुलींसाठी माझा राग येऊ देऊ नका, मी हिताचं बोलतो. अरे तुमच्या मुलासाठी मुलींसाठी हाराचं काढ करून तुम्ही संपत्ती कमवू नका, बंगले इस्टेट गाडी घोडी जमीन जुमला कमवू नका. अरे तुमच्या पोरांवर असे संस्कार घाला. संस्कार हीच खरी तुमच्या मुलांची संपत्ती, बाकीचं काहीच करण्याची गरज नाही. संस्कार हीच तुमच्या मुलांची खरी श्रीमंती आहे. आजच्या पोरं संस्कारहीन झाले. अजून बोलतो बहिणी हो तुम्हाला, हो कधीतरी कळवाळा येतो ना, हे बोलणं फार गरजेचं आहे. जसं ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार या समाजामध्ये मांडणं गरजेचं आहे, तसं आज माझ्या तरुण भावांना आणि बहिणींना सांगणं सुद्धा पोट तिडकीने तेवढंच गरजेचं आहे. कारण आज समाज कुठं भरकटला, याचं कारण काय? हे कलियुग आहे. माझी बहिणी हो, तुमच्या अंगात अशी ताकद असली पाहिजे, अशी शक्ती असली पाहिजे. ज्या नराधमाने तुमच्याकडे पाहिलं ना, तुमच्या अंगात वाघिणी सारखी ताकद असली पाहिजे. ज्याने पाहिलं ना, त्याला फाडण्याची ताकद तुमच्या अंगात असली पाहिजे.